आणि खासदार अमोल कोल्हेंचंही निलंबन झालंय, त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नाही, आणि आतापर्यंत आणीबाणी विषयी ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष आणीबाणी काय असते ते अनुभवलं. म्हणजे जर हा बोर्ड दाखवण्यासाठी, हे प्लकार्ड दाखवण्यासाठी जर निलंबन होत असेल तर हा प्रश्न आहे की आमच्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? कांद्यावर जी निर्यात बंदी आलेली आहे यासाठी ही निर्यात बंदी उठवा, यासाठी चर्चा करावी म्हणून मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही संसदेमध्ये मागणी करत होतो. आणि ही मागणी जर सरकारला ऐकूनच घ्यायची नसेल, ही चर्चाच करायची नसेल, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे? कारण गेल्या वेळी सुद्धा 40% निर्यात शुल्क लादून कांद्याला जे भाव मिळत होते ते भाव पाडण्याचं पाप या सरकारनं केलं. आणि आत्ता सुद्धा कांद्याला जेव्हा भाव मिळण्याची आशा निर्माण झाली होती, 40-45 रुपये कुठेतरी मिळत होते, तेव्हा पुन्हा निर्यात बंदी लादून ते थेट 12-15 रुपयावर कांद्याचे भाव आणलेत. मग या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडायला पाहिजे. ही निर्यात बंदी उठवा यासाठी आम्हाला चर्चा हवी होती, परंतु ही चर्चा न करू देता थेट निलंबन करण्यात आलेलं आहे. तुम्ही आता एकंदरीत असं पाहताय की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार होते त्यांचं आजपर्यंत खूप कमी वेळा निलंबन झालंय, कारण ते नियमभंग सुद्धा करत नव्हते. तर आता पहिल्यांदा हा नियमभंग झालाय असं पण तुम्हाला वाटतंय का तुमच्या बाजूने? हे कोणते कोणते नियम ते अचानक लागू करतात ते सुद्धा खरं तर आधी सरकारनं सांगणं महत्वाचं ठरेल आता. कारण कुठलीच चर्चा करायची नाहीये. मला सांगा, कांदा निर्यात बंदी उठवा याच्यावरची चर्चा, यामध्ये काय चुकीचं आहे? सर्वसामान्य शेतकरी गेले 8-9 वर्ष आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीयेत आणि आता तुम्ही निर्यात बंदी लादतात. फक्त तुम्ही खाणाऱ्यांचा विचार करणार आहात, त्या पिकवणाऱ्यांनी जायचं कुठं? गेली 8-9 वर्ष जर त्यांच्या कांद्याला भाव मिळत नव्हता, आता कुठेतरी 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाल्याबरोबर तुम्ही निर्यात बंदी लादून पूर्ण भाव पाडता, पूर्ण त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करता आणि त्याच्याविषयी चर्चेची जर मागणी केली तर तुम्ही निलंबन करता. तर हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि आतापर्यंत खरं तर खासदार सुप्रियाताई सुळे यांना 2दा महासंसद रत्न पुरस्कार मिळाला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे एक आदर्श घालून दिलेला आहे संसदीय कामकाजाचा, माननीय पंतप्रधानांनी सुद्धा संसदेत त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि असं असताना ही निलंबनाची कारवाई व्हावी. आणि त्याहीपेक्षा जास्त वाईट याचं वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची सुद्धा मुभा संसदेनं देऊ नये, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एका बाजूला निलंबनाची कारवाई होते, पण दुसऱ्या बाजूला असंही दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे की एकेकाळी भरपूर रोज घोटाळे बाहेर निघत होते, पण त्यावेळी कधी खासदारांनी या सगळ्याचा उपयोग हा जनतेला जागरूक करण्यासाठी केला आणि आता मात्र विरोधी पक्षाचे खासदार सस्पेंड होत आहेत याचं वाईट वाटतं किंवा नाराज आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणतात. तुम्ही कसं पाहता? मला वाटतं आदरणीय पंतप्रधानांच्या पदाचा पूर्ण मान ठेवून अत्यंत नम्रपणे मी हे सांगू इच्छितो की जेव्हा कांद्याच्या माळा घालून भारतीय जनता पक्षाचे नेते हे संसदेत येत होते, ते खाणाऱ्यांसाठी येत होते. मी आणि सुप्रियाताई आज पिकवणाऱ्यांसाठी भांडू पाहत होतो. तर मग माननीय पंतप्रधानांनी फक्त खाणाऱ्यांचा विचार करायचा आहे का? आणि ज्या पद्धतीनं कुठंतरी हे विषयांतर करणं जे आहे, आज जवळपास 141 खासदारांचं निलंबन होतं. यातले राज्यसभेचे खासदार जर आपण बाजूला ठेवले तर लोकसभेतले खासदार, प्रत्येक खासदार 20-22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. याचा अर्थ या 20-22 लाख लोकांचे जे प्रश्न आहेत हे मांडण्यापासून तुम्ही रोखतात का? तर तुम्हाला गैरसोयीचं आहेत. बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, हे तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे तुम्हाला गैरसोयीचे आहे. संसदेच्या जर नवीन भवनाचं, नवीन संसद भवनाचं इतक्या थाटामाटात आपण उद्घाटन केलं, त्याचा इतका मोठा इव्हेंट केला, त्यासाठी इतकं स्पेशल अधिवेशन बोलवलं आणि जर त्याच्या सुरक्षित त्रुटी राहिली तर संसदेचं कामकाज सुरळीत सुरू राहावं असं जर सत्ताधाऱ्यांच्या मनात असेल तर माननीय गृहमंत्र्यांनी याविषयी संसदेत येऊन चर्चा करावी. हीच विरोधी पक्षांची एक प्रमुख मागणी होती. मग त्यापासून कोण दूर पळालं? जर सत्ताधारीच त्या चर्चेला तयार होत नसतील तर विरोधकांच्या माथ्यावर खापर फोडण्याला काय अर्थ आहे? आता जर असंच निलंबन सत्र सुरू राहिलं आणि विरोधी पक्षाचे खासदार जर सहभागीच झाले नाहीत सभागृहात, तर तुम्हाला असं नाही वाटत आहे का की यातून सरकारचा मार्ग सोपा होईल असं, की कारण त्यांनाच कोणी विरोध करायला उरणार नाहीये सभागृहात? त्याहीपेक्षा जास्त मला धोक्याची घंटा ही वाटते की या सरकारच्या कृतीमधून सरकार पुढच्या भविष्यामध्ये कोणत्या दिशेनं चाललंय याची देशातल्या संपूर्ण जनतेला कल्पना आली असेल. जसं आपण चीनमधल्या बातम्या वाचतो, रशियामधल्या बातम्या वाचतो, या पद्धतीनं हे एकाधिकारशाहीकडे किंवा दडपशाहीकडे हे सरकार पावलं टाकतंय का? हा एक फार मोठा प्रश्न आजची ही कारवाई बघून सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहिला असेल. याचा अर्थ सरकारला कुणीही प्रश्न विचारायचे नाहीत. जर प्रश्न विचारले
तर तुमचा आवाज हा दाबला जाईल, तुमचं निलंबन केलं जाईल. हेच सरकारने आज आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. सरकारला लोकशाही मूल्यांची चाड आहे का? हाच फार महत्त्वाचा प्रश्न आज देशाच्या संपूर्ण जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारचं काय त्यांना कशा पद्धतीनं कारभार हाकायचा आहे, हे या आजच्या घटनेतून स्पष्ट होतंय. शरद पवार साहेबांशी तुमचं बोलणं झालंय का? ते तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? हे स्वतः आदरणीय पवार साहेबांनी हेच सांगितलं की अशा पद्धतीची निलंबनाची कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांवर ही आजपर्यंत कधीही झाली नव्हती आणि एकूणच लोकशाही प्रणालीलाच कुठेतरी नख लावण्याचा हा प्रयत्न नाही ना, ही शंका मनात येते. तर आपल्यासोबत होते अमोल कोल्हे, ज्यांचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून थेट सभागृहातून निलंबन करण्यात आलेलं आहे. आता त्यांना सभागृहात सहभागी होता येणार नाहीये अधिवेशन संपेपर्यंत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहित सह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. तर निलंबित झालेल्या सगळ्याच पक्षांचे खासदार सध्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, सरकारच्या कारवाईचा निषेध करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.